देव होत असतात आणि जे घेणारे असतात ते देव होत नाही. प्रकाश द्यायचं काम करतो, अंधकाराला दूर करायचं काम करतो. आणि म्हणून ही अविवेकाची काजळी फेडून, अविवेक फेडून विवेक दीप उजळी. हा विवेक दीप आपल्या हातामध्ये आहे. एक वेदाचा मंत्र आहे. आपण सर्व नाही म्हणा, मी पुढे म्हणेल, आपण मागं म्हणा. हात थोडा वर करा. असतो मा सद्गमय, सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतगमय, मृत्युर्मा अमृतगमय. थोडा हात खाली करा, थोडा गळून जाईल. असतो मा सद्गमय, असताकडून सताकडे जायचंय. तमसोमा ज्योतिर्गमय, अंधाराकडून प्रकाशाकडे जायचंय. आणि मृत्युर्मा अमृतगमय. आज आपण परीक्षिती मोक्ष पाहिला, म्हणजे मृत्यूकडून अमराकडे जाण्याची ही वाट या ज्ञानदीपाच्या द्वारा आपल्याला या ठिकाणी दिसू शकते. आणि म्हणून ज्या ठिकाणी गुरु असतात, सद्गुरू असतात, तिथं ज्ञान असतंय. आणि जिथं ज्ञान असते तिथं आत्मदर्शन असतंय. जिथं आत्मदर्शन आहे तिथं समाधान असतंय. अशा प्रकाराचा हा ज्ञानाचा दिवा अतिशय आमच्या हरिभक्तीपरायण भास्कर महाराजांनी, त्यांचं नाव भास्कर आहे. भास्कर म्हणजे प्रकाश देणारे. सूर्यनारायणाला भास्कर म्हणले. आणि म्हणून त्यांचाही आपल्याला या ठिकाणी हा दीप सोहळा अतिशय गोड रूपानं कसा नियोजित करायचा आहे, व्यवस्थित केला. नाही तर आम्ही बऱ्याच ठिकाणी महाराज पाहतो, हरिपाठ झाले की लोक दीपोत्सव करतायत. पण महाराजांनी कीर्तनामध्ये दीपोत्सव ठेवला. महाराजांचा या ठिकाणी सहभाग झाला. आणि म्हणून आता या दिव्यानं काय पाहायचंय बरं आपल्याला? या दिव्यानं काय पाहायचंय? काय पाहायचंय महाराज? हा, ज्ञानदेव. वा वा, विटेवरी भगवान पाहायचा. अतिशय गोड उत्तर दिलं. हा ज्ञानदीप तो दाखवतो. पण आपल्या हातातला दिवा काय दाखवतो? तर आपल्या घरचा ठेवा दाखवतो. घरचाची ठेवा जीवी डोळ्या दावे दिवा. घरचा ठेवा दिवा दाखवतो. मग आपला घरचा ठेवा कोणता आहे? तर तो आत्मठेवा आहे. आपल्या शरीरातला जो ठेवा आहे तो आत्मठेवा आहे. आणि तो दिसो असं एक ओवी म्हणून. कारण हा दीप काय करतो? कोणाचा भेद करत नाही. दीप ठेविला परिवरी, कवना ते नेमना न निवारी. कवन कवन व्यापारी राहते तेही नाही. कोण काय करते ते पाहत नाही. फक्त प्रकाश द्यायचं काम करतो आणि दुसरं काम करतो दीप. हा दीप